2 ग्लास भरून उडदाची डाळ आणि 4 ग्लास भरून तांदूळ हे 8 ते 10 तासांसाठी मी आधी भिजत घातले. नंतर ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतले. मग फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवल्यानंतर सकाळला ते पीठ छान झालं आणि ह्या त्याच्या मस्त लुसलुशीत इडल्या. आता ते इडलीसाठी सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ भिजवून घेतली, धुवून घेतली. मग त्याच्यामध्ये कांदा, मिरची, टोमॅटो, लाल भोपळा, कढीपत्ता, लसूण, मिरची हे सगळ्या भाज्या कापून घेतल्या. वांगी पण आहेत आणि मग मी ते फोडणी दिली डाळीला. तिखट मसाला, हळद, मीठ, एक छोटासा गुळाचा खडा, सांबार पावडर, कोथिंबीर टाकून ते चटणी, इडली आणि सांबार असं सर्व केलं. आता ती जी चटणीची रेसिपी आहे ना ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. मस्तपैकी लागतात आणि हे फोक आणि स्पून बाजूला ठेवून मस्त हाताने खायला छान लागते.